माननीय मुख्यमंत्री अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी बसून जो काही शेतकऱ्याला मदत करायची आहे त्या मदतीची घोषणा करतील आणि काही तर केंद्र सरकारलाही त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवतील। जे केंद्र सरकारकडे अपेक्षित प्रस्ताव आहे तेही जातील। एकंदरीत ही बाब आपल्याला आवर्जून सांगेल की माननीय मुख्यमंत्री आमचं सरकार हे शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याकरता पूर्ण त्या ठिकाणी ताकद देणार आहे। जे काही करावं लागेल ते करणार आहे। 2-4 प्रकल्प मागे पडले चालतील, पण शेतकऱ्यांना आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही आणि याकरता आमचं त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची पूर्ण भूमिका आहे। भूषण गवई यांच्या प्रकरणात राज्यभर आंदोलन करत आहे, कुठे राजकारण होताना दिसत आहे? नाही, खरं तर घटना निषेधार्ह आहे। जेवढा निषेध केला पाहिजे, या घटनेला जेवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे तेवढं सरकारने घेतलं आहे आणि भूषण गवई साहेबांसारखे अत्यंत प्रतिष्ठावान आणि देशाच्या इतिहासामधले अत्यंत प्रभावी आणि ज्यांनी त्यांच्या उच्च क्षमतेतून प्रचंड मोठे निर्णय देशाकरता करून दिले। आपण जर पाहिलं असाल तर नागपूर हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टपर्यंत त्यांच्या निर्णयाची मालिका ही खऱ्या अर्थाने भारताकरता, भारताच्या मजबूतीकरता महत्त्वाची राहिली आहे। अशा व्यक्तिमत्वाबद्दल असा त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी भ्याड हल्ला करणे किंवा या पद्धतीचं गुन्हा करणे हे काही योग्य नाही। गंभीर आणि सरकारने घेतलेला आहे, पण आता शरद पवार साहेबांना या ठिकाणी अशा घटनेवर आंदोलन करायचं का नाही करायचं हे ते प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी ठरवायला पाहिजे। या घटना काही आंदोलनात्मक नसतात। आपण सर्वांनी मिळून असे गुन्हेगारांना चांगल्या पद्धतीने वचक झाला पाहिजे किंवा अशा गुन्हेगारांना सुटून याची काळजी घेतली पाहिजे। शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की अशा गुन्ह्यामध्ये अशा गुन्हे घडत असताना यावर आंदोलनाचं पवित्रा घेऊन यामध्ये काही त्या ठिकाणी मला वाटतं याच्यामध्ये उपयोग नाही। सर्वांनी मिळून अशा घटनेमध्ये आपण पोलिसांना मदत करणे किंवा सरकारला मदत करणे आणि असे गुन्हे पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।